वाकुळे बाबा यांच्या मृत्यूला कारणीभूत त्यांना प्रचंड मानसिक तणाव येणं। हा मानसिक तणाव ज्या कारणामुळे आला, मुंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे ज्यांनी कुठलीही चौकशी न करता फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी FIR मध्ये क्रमांक 1 चे आरोपी विजय वाकोडे हे नाव टाकलं। जेव्हा की विजय वाकोडे हे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सोबत संपूर्ण शहरवासियांना शांततेचं आवाहन करतात आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा जर त्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल तर स्वाभाविक आहे की माणसाला मानसिक तणाव येतो आणि या तणावातूनच त्यांचा तणावाचा अतिरेक होऊन त्यांचा मृत्यू झालाय। सबब आमची शासनाकडे मागणी असेल की विजय वाकोडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या मुंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। मुख्यमंत्री महोदयांनी काय प्रतिक्रिया द्यावी काय नाही द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं। त्यामुळे आमच्या चळवळीची हानी झाली, त्यामुळे आम्हाला जर आम्ही विचारधारेचे पायी असू, आमची आणि चळवळीची जर नाळ जुळलेली असेल तर ती हानी काय झाली ती आम्हाला कळते, त्यामुळे आम्ही बोलतो। मुख्यमंत्री महोदय अजून कुठल्या तरी RSS वगैरे इकडच्या बजरंग दलाच्या ABVPच्या सनातन प्रभाच्या त्या सगळ्या मुद्द्यांवर बोलतील। त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीचा मुद्दा इतकासा महत्त्वाचा नसावा। त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचं मरणं म्हणजे किड्या मुंग्यांना रगडण्या इतकं सोपं असावं, कदाचित म्हणूनही ते बोलतील। एक लक्षात घ्या, आर्थिक मदत हे सोल्युशनच असू शकत नाही। 5 लाख देतो 10 लाख देतो ही काही जीवाची किंमत नाही। जीव अनमोल आहे। तुम्ही 5 लाख दिले काय 10 लाख दिले काय काही जरी केलं तरी त्याने झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तुम्ही एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख तुमच्या नाकर्तेपणामुळे हिरावला गेलेला आहे। ते कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे। त्या कुटुंबाला जर खरंच तुम्हाला आधार द्यायचा असेल तर त्या कुटुंबातला एखादा सदस्य तुम्ही कुठल्या तरी सेवेत सामावून घेणार आहात का? तुम्ही त्यांना त्या पद्धतीने मदत करू शकणार आहात का? तुम्ही कशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाच्या जाण्याची हानी भरून काढणार हे जास्त मॅटर करतं। 5 लाख ही काही मदत किंवा हे काही सोल्युशन असू शकत नाही आणि अशा मलमपट्ट्यांनी आंबेडकरी जनता हुरळून जाईल अशा सुद्धा संविधानिक लोकलढा सुरू केलेला आहे परभणीमध्ये, कसं बघता याला, कशा पद्धतीने हा संविधानिक प्रश्नच नाही। जर मी चळवळीतली आहे तर ह्या संविधानिक लोकलढ्याच्या सोबत मी आहे आणि ज्या पद्धतीने आत्ता आजही मी IG शहाजी उमाप यांच्याशी बोलली आहे आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरच्या ज्या एकूण गोष्टी आहेत त्याच्यानुसार ज्या मागण्या मी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत, ज्या मुद्द्यांवरती मी त्यांच्याशी चर्चा करून आली आहे ते जर पूर्ण झाले नाही तर मी त्यांनाही ते सांगितले आणि आपल्या माध्यमातून सांगितले की कदाचित सुरू होणाऱ्या नव्या वर्षात मला पुन्हा नव्याने परभणीत स्वतः जातीने येऊन इथे हा लढा उभा करावा लागेल।